नमस्कार. मी सौ लविना गजेंद्र हर्षे, नगरसेविका, अंबापेठ गौरक्षण प्रभाग क्रमांक 13. तरी काय सांगाल, जनतेने आपल्यावर विश्वास ठेवून आपली निवड केली आहे, हा विश्वास आपण कसा जपणार? सर्वप्रथम मी प्रभागातील सर्व नागरिकांना, परिसरातील सगळ्या नागरिकांना एवढं सांगेल की तुम्ही जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्या विश्वासावर मी खरी उतरून या 5 वर्षात सगळे कामं पूर्ण करेन. आपल्या वार्डमधील अशा 2 ते 3 समस्या कोणत्या आहेत ज्या आता अजिबात दुर्लक्षित करता येणार नाही? आमच्या प्रभागात सगळ्यात मोठा प्रश्न आहे स्वच्छतेचा. नाली पूर्ण भरलेल्या आहे, कोणी झाडणारं नाही आहे, कोणी त्या ना पाहणार नाही, म्हणजे कोणी त्याचा वालीच नाही आहे. 2-2, 3-3 महिने झालेले आहे, नाल्या साफ नाही आहे. पहिल्या 6 महिन्यात असे कोणते काम होईल त्याचा थेट फायदा जनतेला जाणवेल? या 6 महिन्यात तर पहिले आम्ही जे 4 वर्षाची जी गॅप गेलेली आहे ते पूर्ण भरून काढण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. पूर्ण रुटीन मध्ये जे प्रभागाचे काम आहे स्वच्छतेचे सकाळपासून जे चालू होतात. आधी कसं आम्ही 2017ला तेवढा निवडून आलो होतो. हप्त्याचं आमचं पूर्ण हे असेल आराखडा, म्हणजे पूर्ण टेबल असेल की या हप्त्याला या प्रभागाची स्वच्छता आहे, नाली साफ करणे आहे, दुसऱ्या हप्त्याला दुसऱ्या एरियाची आहे. तर असं आम्ही पूर्ण टाइम टेबल तयार करणार आहे आणि त्या हिशोबानं दर हप्त्याला एक एक एरिया घेऊन त्या परिसरातील सगळं एरिया आम्ही स्वच्छ करणार आहे. रस्ता, पाणी, नाली, स्वच्छता यापैकी आपली पहिली प्राधान्याची बाब कोणती राहणार? सगळ्यात प्राधान्याची बाब ही राहणार आहे की सर्वप्रथम स्वच्छता. एरियामधली जी स्वच्छता आहे ती एक वेळा झाली तर थोडं लोकांना समाधान होणार आहे. कारण की या 4 वर्षात इतकं खराब झालेला आहे पूर्ण परिसर की आता आम्ही जेव्हा निवडणुका समोर आल्या तेव्हा आम्ही त्यांना मत मागायला गेलो होतो, तेव्हा आम्हाला ते प्रभागात पूर्ण चित्र एकदम विचित्र होतं की ते पाहायला आम्हालाही थोडं बरं वाटत नव्हतं. पहिलं आम्ही प्राधान्य स्वच्छतेला देणार आहे. मागील कार्यकाळात जे कामं अपूर्ण राहिली ती पूर्ण करण्यासाठी आपली काय रणनीती असेल? मागील जे कामं आम्ही जे अधुरे राहिलेले आहे ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. कुठे रस्तेचे कामं नाही झाले, कुठे पेविंग ब्लॉक नाही लावण्यात आले, गार्डनचं डेव्हलपमेंट आहे, कुठे लाईट आहे, कुठे हँडपंप करायचे आहे. तर हे सगळे आम्ही येणाऱ्या काळात जे आमचे अधुरे काम आहे ते पूर्ण करू. वार्ड विकासात भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणा रोखण्यासाठी आपण कोणती ठोस पावले उचलणार आहात? वार्ड विकास मध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, आता जसं बांधकामचे जे ठेके उचलल्या जाते ते खालच्या दर्जाचे जे काम ज्या ठेकेदारांनी केलेलं आहे तर त्यांना आम्ही ब्लॉक लिस्ट करून शासनाला सांगायचं आहे आम्हाला की त्यांना ब्लॉक लिस्ट करून त्यांना कामाची संधी नाही द्यायची म्हणून. युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आपली स्पष्ट योजना काय आहे? युवक महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी की सगळ्या प्रभागामध्ये गार्डन असते, त्या गार्डनला डेव्हलपमेंट करून तिथे जे वरिष्ठ नागरिक असतात ते बसतात, त्यांचा ग्रुप असतो, ते तिथे व्यायाम करतात, वॉकिंग करतात. तर त्यांच्यासाठी आम्ही हर एक एरियाचे गार्डन हे डेव्हलप करणार आहे. 5 वर्षानंतर आपण आपल्या वार्डाला कोणत्या ओळखीने पाहू इच्छिता? 5 वर्षात येणाऱ्या 5 वर्षात आम्ही वार्डाला असं बनवण्याची आमची इच्छा आहे की लोकांनी म्हटलं पाहिजे की नाही बा, डेव्हलपमेंट झाला आणि यांनी सगळ्यात चांगलं काम केलेलं आहे. पूर्ण अमरावती शहरामधून हा प्रभाग खूप सुंदर आणि स्वच्छ झालेला आहे. आपल्या पक्षाची वार्ड विकासात कशी साथ असेल आणि गरज पडल्यास आपण पक्षीय राजकारणापेक्षा वर उठून काम कराल का? हो, कारण की पक्षाचा तर साथ लागतोच नेहमी, कारण की सत्ता आमची आहे आणि सत्ता आमची असल्याने जो निधी येतो वरतून तो पूर्णपणे आमच्या हातात येणार आणि त्या निधीने आम्ही पूर्ण परिसरातील डेव्हलपमेंट करू. त्या कारणाने कसं आमचे पालकमंत्री आहे बावनकुळे साहेब, तो त्यांचा निधी जो असतो महानगरपालिकाचा निधी हा मर्यादित असतो, पण पालकमंत्री साहेबांनी आम्हाला डेव्हलपमेंटसाठी जो निधी दिला आहे त्यामध्ये आम्ही भरपूर कामं टाकू शकतो.
शेवटी वार्डवासियांना दिलेले आपले एक ठाम वचन आणि त्यासाठी आपला संदेश काय आहे? मी प्रभागवासियांना एवढंच सांगेल की आम्ही तर सगळं आमच्या परीनं करूच. जे काही आहे डेव्हलपमेंट आहे, स्वच्छता आहे, पाणी, रस्ते, नाली, पण थोडं नागरिकांना पण अवेअरनेस येऊन समोर यावं लागेल स्वच्छतेसाठी, की जिथे आपण साफसफाई केली आहे तिथे आपण कचरा पेटीचा वापर करा. डब्यात आपले घरचे जे कचरा पेटी आहे, ओला आणि सुका कचरा, ते आपण जो आपला घंटीगटला येतो, जो आपला ऑटो येतो त्यामध्ये आपण टाकायला पाहिजे. आणि जर आजूबाजूचा परिसर आपण स्वच्छ ठेवला, हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्यासाठी चांगलं राहील.